जालन्यात वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ल्याचा प्रयत्न झालाय आणि हल्ला करणाऱ्यांकडून एक मराठा लाख मराठा अशी घोषणाही देण्यात आली आहे। धनगर समाजाचे दीपक बोराडे यांच्या उपोषणाला भेट देण्यासाठी जाताना सदावर्ते यांच्या गाडीवरती हल्ल्याचा प्रयत्न झालाय। वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर मराठा आंदोलकांनी हल्ल्याचा प्रयत्न केला। सदावर्ते आज जालना दौऱ्यावर होते। धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण द्या या मागणीसाठी जालन्यात दीपक बोराडे यांचं उपोषण सुरू आहे। या उपोषणस्थळी भेट देण्यासाठी सदावर्ते जात असतानाच मराठा आंदोलकांनी त्यांच्या गाडीवर हल्ल्याचा प्रयत्न केला। सदावर्तेंच्या गाडीच्या काचेवर मराठा आंदोलकांनी हात मारले। त्यानंतर सदावर्तेंची गाडी डाव्या बाजूला वळली। पण डावीकडे वळत असतानाच सदावर्तेंची गाडी खड्ड्यात आदळली। त्यामुळे गाडीचा खालचा भाग तुटला। आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। त्यानंतर सदावर्ते यांनी उपोषणस्थळी जात बोराडेंची भेट घेतली। अशा हल्ल्यांना भारतीय संविधान मोजत नसतं। अशा हल्ले करून भारतीय संविधान मुचक्या बांधत असतंय। हे भारत है, हिंदुस्तान है, मोदी जी के राज का हिंदुस्तान है। हे पाकिस्तानी विचाराचा नाही आहे देश। जरंगेचे विचार हे पायाची माझ्या धूळ आहेत। जय मल्हार। हल्ल्यांनी सदावर्तेंना थांबवू शकत नाही। जालना जिल्ह्यातल्या मंठातही सदावर्तेंची गाडी अडवण्याचा प्रयत्न मराठा आंदोलकांनी केला। सदावर्तेंच्या गाडीवर मराठा आंदोलकांनी हात मारत हल्ल्याचा प्रयत्न केला।